म्हजे बरोबर उपस्थित आमचे मयेचे आमदार आणि आमची सदस्यता मोहीम याचे उत्तर गोंयचे कन्व्हेनर प्रेमेंद्र शेट, भारतीय जनता पार्टी उत्तर गोंयचे अध्यक्ष मानन असोडकर, आमचे सोशल मिडियाचे कन्व्हेनर रुपेश कामत, युवा मोर्चाचे अध्यक्ष समीर मांद्रेकर, महिला मोर्चाचे अध्यक्ष आरती बांदोडकर, हांव तुमचे सगळ्या पत्रकारांचे आजच्या ह्या पत्रकार परिशदेक स्वागत करता। आज मुद्दम तुमकां आमी हांगा आपयले। आज आमचे सदस्यता मोहीम जी आसा त्या मोहिमेचे उत्तर गोंयचे वर्कशॉप आशिल्लें। काल आमचे स्टेट वर्कशॉप जालें आनी आज आमी दोनूय जिल्ल्यांची वर्कशॉपां करतात। आज आमचे म्हापसा आनी अशा पद्दतीचे वर्कशॉप हे आमचे मडगांव हांगासर चालू आसा। आमी 2014 प्रायमरी मेंबरशीप केल्ली आनी त्या नंतर 2019 आमची एडिशनल मेंबरशीप जाली। पण आतां जी 2024 मेंबरशीप जी आसा ह्या मेंबरशिपी भितर भारतीय जनता पार्टीचे सगळे जाण जे कार्यकर्ते आसत, नेते आसत आनी एडिशनल हे सगळ्या जाणांक आमकां परत मेंबर करपाचे आसा आनी त्यामुळे ते कशा पद्दतीन मेंबरशीप करप हे सांगपाक लागून हे वर्कशॉप आशिल्लें। 27, 28 आनी 29 अशे 3 दीस गोंयच्या 40 मतदारसंघा भितर अशा पद्दतीचें वर्कशॉप जातलें। ज्या वर्कशॉपा भितर तांकां मार्गदर्शन दिलें गेलें वयतलें की वेगवेगळे पद्दती ज्यो आसा आमच्यो प्रायमरी मेंबरशिपीच्यो ते कशा पद्दतीन करपाक जाय ही आमी सांगतात। आनी प्रायमरी मेंबरशीप पयलीं आमी जेन्ना मेंबरशीप करताले तेन्ना आमी तांकां चार्जीस घेताले, मिनिमम 5 रुपया। पण आतां प्रायमरी मेंबरशीप जी आसा ती कंप्लीट फ्री आसा आनी त्यामुळे सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्दती ज्यो आसात त्या पद्दतीन ही प्रायमरी मेंबरशीप आमकां गोंयांत करपाची आसा। 3 दिसां भितर गोंयच्या म्हणजे उत्तर गोंयचो विचार केलो जाल्यार उत्तर गोंयच्या 20 मतदारसंघा भितर 27, 28 आनी 29 अशे 3 दिसां भितर सगळ्यो मिटिंग्स कंप्लीट जातल्यो। 31 तारखेर आमचे गोंयचे शक्ती केंद्र जी आसात म्हणजे 3 बूथ 4 बूथ एकत्र अशा बुथांचेर वचून त्या भागा भितर आमचे मतदारसंघातली जी समिती आसा तातूंतले कांय प्रमुख म्हणजे एवरेज एका मतदारसंघान 7, 8 किंवा मॅक्झिमम 10 अशी आमची शक्ती केंद्रां आसतात। म्हणजे 3 बूथ 4 बुथांचे एक शक्ती केंद्र एवरेज 10 अशे आसताले आनी त्यामुळे 10 जाग्यांचेर एकाच दीस आमचे वर्कशॉप जे आसा बुथाच्या कार्यकर्त्यांचे वर्कशॉप हे त्या भागा भितर करप अशें आमचें प्लॅनिंग आसा। आनी म्हणून आज आमी मुद्दम तांकां कितें करपाक जाय, तेंचे प्रभारी जे आसात तेंची जबाबदारी कितें, मतदारसंघाच्या अध्यक्षान कितें करपाक जाय आनी एकूण सगळ्यांच्या मार्गदर्शनाचेर सगळ्यांच्या सहकार्याचेर आमकां आपापल्या भागा भितर मॅक्झिमम प्रायमरी मेंबरशीप जी आसा ही आमकां करपाक जाय। दुसरो विशय आशिल्लो तो आमी 24 तारखेर भारतीय जनता पार्टीच्या नवीन कार्यालय जें आसा स्टेटीचें इमारत आमी जी बांदतात त्याचो फावंडेशन स्टोन आमी घालपाचें आसा आनी ताका लागून सगळ्यांक आमी सांगिल्लें निमंत्रण दिल्लें आसा की तांच्यांनी 24 तारखेर तालिगांव कम्युनिटी हॉल, कारण आमी नवीन कार्यालय जें बांदतात तें कदंबा प्लॅटूचेर म्हणजे फोंडा पणजी फोंडा रोड कदंबा प्लॅटूचेर हांगा करतात। पण थंय पावस असल्या कारणान थंय वेवस्था सगळ्यांची जावची ना आनी त्यामुळे 100-150 कार्यकर्ते थंय आसतले प्रमुख नेते। बाकी सगळ्यांक आमी रिक्वेस्ट केला की तांच्यांनी तालिगांव कम्युनिटी हॉलान येवचें आनी त्यामुळे ते फावंडेशन स्टोन जातकच थंय भाशणाचो कार्यक्रम जातलो। पण जो कार्यक्रम आमी रिलिजियस सेरेमनी जी थंय करतले फावंडेशन स्टोनाची ती सगळी लायव्ह आमी तालिगांव कम्युनिटी हॉलान दाखयतले जेणे करून सगळ्या कार्यकर्त्यांक प्रत्यक्ष ते पळोवंक जाय। कारण प्रत्येकाक इच्छा आसता की आपणूय सहभाग थंय वचून मेळूं जाय, पण थंय अडचण असल्या कारणान आमकां तें करपाक मेळना। त्यामुळे हे 2 विशय आमी सगळ्यांक सांगिल्ले आसा आनी खास करून आज आमचें जें वर्कशॉप जें आसा तें बऱ्या तरेचें जालें। कालूय स्टेट म्हणून जें वर्कशॉप केल्लें आमी तातूंतय कारण तें वर्कशॉप आसतकच जेका निमंत्रण आसा तोच मनीस अपेक्षीत आसता आनी त्यामुळे कालचें आमचें वर्कशॉप स्टेट लेवलचें 98% म्हणजे सगळे आमदार मंत्री जे अपेक्षीत आशिल्ले एक 5-6 जाण जर सोडले आसा सगळे पाविल्ले, पण जर 6 जाण जे पावना तांच्यांनी इन्फॉर्मेशन दिलें वेगवेगळी तांची, कांय जाण आउट ऑफ स्टेशन, कांय जाणांचे प्रायर कितें तरी हें आशिल्लें आनी त्यामुळे ते पावले ना। आज सुद्दां आमी तांकां आपयले, तातले सगळे जाण प्रत्यक्ष हांगा उपस्थित आशिल्ले। तुमकां कितें विचारपाक जाय सांगा।
ह्या आजचें जें वर्कशॉप आशिल्लें त्या वर्कशॉपाक आमी मतदारसंघाचे अध्यक्ष, सरचिटणीस, आमची जिल्ल्याची समिती आनी हातूंतले आमचे जे काल आमी अपेक्षीत नासले अशे कांय जिल्हा पंचायत सदस्य ZP त्या सगळ्या जाणांक आज हांव ह्या वर्कशॉपाक आपयले. साधारण कितकी उपस्थिती असते आज साधारण एक अरावंड 100च्या भितर अपेक्षीत 98 भितर असेल. नाही, प्रत्येकान ठरयल्लें आसा. आमी कितें केलां की प्रत्येक मतदारसंघाक सोडिल्लें आसा की तांच्यांनी ठरोवचें की बरेच जाण आतां एग्जाम्पल आमचे मये आमदार आसा तेंचें म्हणणें की आपल्याक 17,500 वोट पडले त्यामुळे आपण तेच्या पेक्षा सुबेज करतो. त्यामुळे प्रत्येकाचे स्पेसिफीक त्या मतदारसंघाच्या माध्यमांतले तेजे करतले टार्गेट तेजे जवळ फूल टार्गेट केले. 1 तारखेर आमचे पयले मेंबर ताचे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांकां आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तांकां पयले मेंबर करतले आनी ते मेंबर जातकच मागीर देशभराक आमचें लॉन्चिंग 1 तारीख जर थंय लॉन्चिंग जालें नॅशनली जाल्यार स्टेट म्हणून आमी मागीर 2 तारीख किंवा 3 तारीख आमी स्टेटींतल्यान करतले आनी मागीर मेंबरशिपीक सुरवात जातली. सगळे इवन कोणूच हांव सुद्दां मेंबर परत जावं जाय म्हणजे नॅशनल प्रेसिडेंटा पासून बुथाचो अध्यक्ष आनी बाकीचे हे सगळ्याच जाणांक आमकां परत मेंबर जावं जाय. ही मेंबरशीप ही आमकां घेवं जाय परत. गेल्या 2019 जी मेंबरशीप केल्ली ती आमी एडिशनल मेंबरशीप म्हणजे 2014 आमी सगळे फ्रेश केले, 2019 आमी एडिशनल केले, पण आज आमी सगळे परत मेंबर जातले. कोणूच मेंबर ना. त्यामुळे सगळे देशातले 140 कोटी जनता ही मेंबर ना पार्टीची. म्हणजे उदाहरण तातूंतले कोणूय मेंबर जावपाक शकतात सगळेच जण. परत मेंबर सगळे नाही कारण आमची मेंबरशीप आसा दॅट इज नॉट अ परमनंट. कारण कशें जाता प्रत्येकाचो विचार बदलता न्ही कदाचित त्यामुळे ताका फिलींग आसा की आपल्याक मेंबर जावं जाय. दॅट इज अ रिजन की परमनंटली एकटोच आज हांव मेंबर जालो. खूब जाण म्हणटा की हांवें 1980 मेंबरशीप घेतली आजुनूय मेंबर. तशें जायना तें. यू हॅव टू रिन्यू इट. जेन्ना रिन्यूएशन येता पळय त्या वेळाचेर ही मेंबरशीप तुका परत घेवची पडटा. फ्रेश मेंबर जावचें पडटा. 6 years ही मेंबरशीप. एका म्हणजे बीजेपी सोडून दुसरीकडे गेले काही परत गेले त्याच्या खातीर ना तशें आसना. आमची एक सिस्टम आसा न्ही ती. कारण कितें आसा ऑर्गनायजेशनाक तूं हें करता आसतना एकदां मेंबरशीप घेतली म्हणून परमनंट मेंबरशीप आमची आसना. आमच्या कॉन्स्टिट्युशनूच आसा तशें की मेंबरशीप ही तुजी परत करची पडटा. पयलीं ताका एकच आशिल्लें की ते ₹5 घेवप आशिल्लें ते आतां हातूंतल्यान काडिल्लें आसा. त्यामुळे फ्री मेंबरशीप केल्या. पण मेंबर हे सगळ्यांनी जावंक जाय. एक्टीव मेंबरशीप जी आमची आसता ताका आमी चार्ज करता ती ₹100 आसता. एक्टीव मेंबरशीप कोण जाता जो मनीस पार्टीच्या एखाद्या पोजिशन घेता कार्यकर्तो. मेंबरशीप घेवप म्हणजे कार्यकर्तो जायना. मेंबरशीप वेगळें. कार्यकर्तो म्हणजे एक्टीव कार्यकर्तो जाका एखाद्या पोजिशनाचेर रावूंक जाय, एखादो बुथाचो अध्यक्ष जावंक जाय, मतदारसंघाच्या समितीर वचूंक जाय जाल्यार ताणें मिनिमम ती क्रायटेरिया आसा. ताका ₹100 ही हॅज टू पे आनी मिनिमम 100 मेंबर ताणें करचे पडटा. अदरवायज इज नॉट एलिजिबल. समजा फाल्यां प्रेमेंद्राक समजा दिसता की आपल्याक पार्टीच्या पोजिशनार वचूंक जाय जाल्यार ताणें मिनिमम 100 मेंबर एक केले जाल्यारूच तो ते फॉर्म भरपाक शकता. अदरवायज इट इज नॉट एलिजिबल. ताची एलिजिबिलिटी जायना. आनी म्हणून ते भरून ते फॉर्म दॅट मेंबरशीप इज ऑनलायन न्ही ती पर्सनली वचून भरून करची पडटली. तशी मेंबरशीप आसता. ती येतकच मागीर तातूंत तें सगळें चॅक करून मागीर फायनल जाता येस ही इज एलिजिबल. तशें हे मेंबर तुमचे तुमी अशे घेतात आनी मेंबरशीप दितात. आतां जे दुसऱ्या पार्टीतून फुटून तुमचे कडेन घेतात तेंची मेंबरशीप ते सगळ्यांनीच करूंक जाय न्ही मेंबरशीप. ही मेंबरशीप जी आसा ती सगळ्यांची मेंबरशीप परत करपाक जाय. जे पार्टीन आसा जाका आज ना ताका दिसता न्यूट्रल आसा ताका दिसता आज पार्टी BJPची मेंबरशीप इट इज ओपन ताका मेंबरशीप दितल्या. आनी त्यामुळे आमच्या सगळ्यांक आमी त्याच कशा पद्दतीन करप ऑनलायन आसा ती कशा पद्दतीन करपाक जाय कितें करपाक जाय हें सगळें आमी एक्सप्लेन करतात. आनी म्हणून आमी सांगलें नॅशनलाक 17 तारखेर नॅशनल वर्कशॉप जालें तेजे नंतर स्टेटीचें जालें. देशभरा भितर सेम प्रोसेस. 3 दिसां भितर स्टेट, 3 दिसां भितर डिस्ट्रिक्ट. म्हणजे आमच्या आज 22, 23 आनी 24 ह्या 3 दिसां भितर हें करूं जाय. त्यामुळे आमी एका दिसान दोनूय केली आमची. 27, 28, 29 ह्या 3 दिसां भितर मंडळ सोंपोवंक जाय. सो गोंयची सगळीं मंडळां आमी करतले 3 दिसां भितर. आनी 31 तारीख सगळ्या बुथांचेर एकाच दीस सगळी कडेन. आनी त्यामुळे जितलें तूं डिसेंट्रलायज करतलो तितलें तें काम मातशें सकयल वतलें. आनी त्यामुळे सकयल पर्यंत ती मॅसेज
31 तारखेपर्यंत मेंबरशीप कशी करप तो आमचो बुथाचो अध्यक्ष सुद्दां सांगपाक शकता. दॅट इज जाय. आनी म्हणून सगळ्यांक वेगवेगळी रिस्पॉन्सिबिलिटी दिल्या. प्रत्येकान वेगवेगळ्या त्या प्रभारीची जबाबदारी मतदारसंघाची करपाची, मंडळाची करतकच सकयल वचून हाचेर शक्ती केंद्र प्रमुख पर्यंत जी करपाक जाय ती मतदारसंघातली टीम जी आसा ती आपली जबाबदारी वांटून घेतली. आनी त्यामुळे ते कॉर्डिनेट करपाक आमी ही टीम आसा, स्टेट टीम आसा, आमची हांगाली डिस्ट्रिक्ट टीम आसा आनी अशा पद्दतीचीच आमी मतदारसंघाची टीम आसा. 4 जाणांची मतदारसंघाची टीम, तातूंत अध्यक्ष आसचो ना, अध्यक्ष सोडून 4 जाण, म्हणजे तो धरलो जाल्यार 5 जाण. त्यामुळे तितले प्रत्येक जाण मॉनिटर करतले. म्हणजे फाल्यां हांगा बसतकच थोड्या वेळ एक वरा भितर प्रेमेंद्राक रिकॉर्ड जाय मतदारसंघातलो उत्तर गोंयचो तर तो घेवपाक शकता. सो अशा पद्दतीचें डिसेंट्रलायझेशन करून आमी करता. गोव्यामध्ये टार्गेट किती आहे? गोव्यामध्ये टार्गेट आमी हे प्रत्येक मतदारसंघामध्ये जे करणार मॅक्झिमम ते फायनल मग आम्ही डिक्लेअर करू आणि ते ऑनलाईन. ते आम्ही काहीच हे नाही, ते डायरेक्ट भेटणार तुम्हाला. त्यामुळे ते टार्गेट झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू एवढी आमची झाली मेंबरशिप. गेल्या वेळी आम्ही डिक्लेअर केली होती तशी पण आम्ही करू. थँक्यू आणि धन्यवाद.